नमस्कार फ्रेंड्स, मला तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे. तर मला तर पूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आवडली तर म्हणजे ती पटली तर तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाही कळलं पाहिजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये की हेल्थ इन्शुरन्स करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. कारण का आताच्या काळात वेळ सांगून येत नाही की आणि कोणाला कुठले आजार होतील त्याचा काही भरोसा नाही आहे. आणि जेव्हा आपल्याला कळतं तोपर्यंत म्हणजे जे आपल्याला झालं आहे त्याच्यावरती उपाय मिळणं, त्याच्यासाठी खर्च आपल्याला म्हणजे हॉस्पिटल हे असं एक ठिकाण आहे की करोडपतीसुद्धा रोडपती व्हायला वेळ लागत नाही. तर माझा कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की हेल्थ इन्शुरन्स नक्की करून घ्या तुम्ही. काहींचा असा गैरसमज झालेला आहे किंवा काही लोकांसोबत झालेलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की काही लोकांसोबत असं अनुभव आलेला आहे की जे हेल्थ इन्शुरन्स केले आणि त्याचं क्लेम नाही पास झालेलं आहे किंवा काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत. तर कसं आहे ना की जेव्हा आपण क्लेम करतो, जेव्हा आपल्याला एजंट्स थ्रू आपण जातो, तेव्हा आपली पण जबाबदारी आहे की ते ज्याच्यावर आपण साईन करतो आहे त्याचं क्रायटेरिया पूर्णपणे वाचायचं. कारण का त्याला भरपूर पेजेस असतात. त्याच्यामुळे आपण काय बोलतो, चला ज्यांनी सांगितले ना तोंडी तर ते करूया साईन. तर तसं अजिबात करायचं नाही आहे. ते पूर्ण क्रायटेरिया वाचायचं आहे आणि मगच साईन करायची आहे की काय काय इन्क्लूड आहे त्याच्यात, काय काय कॉज आहेत, काय म्हणजे क्रायटेरिया आहेत, कोणत्या आजारावर आहेत ते, असं म्हणजे ऑपरेशन होऊ शकतं का, ट्रीटमेंट होऊ शकते का, अशा भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्हाला चेक कराव्या लागतील. आणि मगच तुम्ही ते इन्शुरन्स मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स तुम्ही करू शकता. आणि तसंच करायचं आहे. कारण का नंतर मग आपण त्या एजंटला ब्लेम करतो, मग कंपनीवाल्याला ब्लेम करतो. तर त्यांचं ते आता मेन म्हणजे आपण पण आपली जबाबदारी आहे की आपण जे करतो ते पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती घेऊन मगच करायचं. आणि अशी माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही छोट्यातलं छोटं का होईना पण तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 5 ते 10 लाखापर्यंत, 15 लाखापर्यंत तुम्हाला जसं तुमचं कन्व्हिनियंट आहे तुम्ही करू शकता, त्याप्रमाणे तुम्ही करा. आत्ताच्या काळामध्ये सगळेच म्हणजे स्ट्रगलर आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर पुढे जाऊन आयुष्यात जर चांगलं काही अचीव करायचं असेल तर आपलं शरीर आपण स्वतःही व्यवस्थित खंबीररित्या सक्षम बनवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण का आजारपण ही अशी गोष्ट आहे की वेळेला कोणी हॉस्पिटलमध्ये असलं की वेळेला एक तर तिथे सगळं वेळेवर हजर हवं तर ट्रीटमेंट होते. आणि दुसरी गोष्ट, वेळेला जर आपण इंजेक्शन, औषधं, काही डिसिजन घेतले नाही आणि त्याच्यावरती उपाय जास्त टायमात झाले नाही तर त्याचं खूप साईड इफेक्ट होतात आणि कॉम्प्लिकेशन इतके वाढतात की जी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात त्या इतक्या कॉम्प्लिकेटेड गोष्टीमध्ये त्याचं रूपांतर होतं की काहीच करू शकत नाहीत. पूर्ण हेल्पलेस असं सिच्युएशन निर्माण होते. आणि हॉस्पिटलमध्ये शक्यतो पैसा हा असा जितका जास्त तितकाच कमी, म्हणजे त्याची हे खूप आहे. हॉस्पिटल हे असं ठिकाण आहे की तिथे पैसा हा पाण्यासारखा वाहायला लागतो. तर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स नक्की करा, केलं नसेल तर. आणि आपली फॅमिली असेल तर फॅमिली कवर मिळतो. जर हजबंड असेल तर त्यांची वाईफ आणि त्यांची मुलं, त्यांना कवर मिळतं. तर त्याप्रमाणे तुम्ही ते जे क्रायटेरिया चेक करून तुम्ही हे सगळं इन्क्लूड करून घेऊ शकता. आणि जर मुलं मोठी असतील तर मुलाचं सेपरेटली करावं लागेल. पण ते तुम्ही नक्की तर मुलगा जे कामाला असतील तर त्यांनी स्वतः तरी करून घ्यावं. पण हेल्थ इन्शुरन्स कॅशलेस करा, जेणेकरून तुम्ही कुठल्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिट होऊ शकता आणि वेळेमध्ये ट्रीटमेंट करू शकता. आणि प्लस तिथे कसं आहे, कॅशलेस ठेवल्यामुळे काय होईल
की तुम्हाला पैसे तिथे जास्त म्हणजे भरावे लागणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रीटमेंट तुमची रेग्युलरमध्ये चालू होऊ शकते. प्लस तिथे होल्ड राहणार नाही की ट्रीटमेंट आता इंजेक्शन नाही तर इंजेक्शन घेऊन या, पैसे नाही त्याच्यामुळे ट्रीटमेंट नाही, असं होणार नाही. तुमची कंटिन्युअसली ट्रीटमेंट तुमची चालू राहील. का ह्या टायमाला अशा वेळेस कोणी कोणाची मदत करेल असं नाही आहे. आणि टायमाला कोणी उपयोगी पडत नाही. आणि उपयोगी पडत नाही असं नाही, म्हणजे मला माझे फ्रेंड्स, माझे रिलेटिव्ज, त्यानंतर माझे कस्टमर्स यांनी खूप सपोर्ट केला आणि खूप मदत केलेली आहे स्टार्टिंगमध्ये. आणि माझ्या मिस्टरांनी पण मला जगवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि अजूनही करत आहेत. आणि आम्ही अजून प्रयत्न करतो आहे, जेवढं शक्य होईल तेवढा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपयोगी राहत नाही असं नाही आहे. प्रत्येकाच्या प्रपंचामधून त्यांनी प्रत्येकजण प्रत्येकाच्या आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या प्रपंचासाठी कमवत असतो. तर त्यांच्याकडनं मदत मिळेल अशी अपेक्षा ठेवू पण नका कोणाकडून. कारण का जेणेकरून कसं आहे, आपण आपल्या स्वतःच्या स्वबळावरती ट्रीटमेंट करू, त्याचा आनंद खूप वेगळाच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाकडे हात पसरायला लागणार नाहीत. एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल घरामध्ये, पण कोणाकडे हात पसरायची वेळ नको यायला. तर त्यासाठी तुम्हाला मी सांगते की हेल्थ इन्शुरन्स नक्की करा. मी काही कुठल्या हेल्थ इन्शुरन्सची पब्लिसिटी करत नाही, कारण का मी स्वतः फेमस नाही आहे, तर त्यांची मग पब्लिसिटी करू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिसिटीपेक्षा ही काळाची गरज झालेली आहे हेल्थ इन्शुरन्स. तर तुम्ही दुर्लक्ष बिलकुल करू नका, कारण का खूप इम्पॉर्टंट आहे हे आयुष्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स असणं. कारण का मी खूप कमी वयामध्ये म्हणजे कमी वयात मी खूप अशा गोष्टी बघितल्यात, अनुभवल्यात आणि स्वतः त्यातनं सफर करते आहे. तर वेळ ही अशी गोष्ट आहे की ती कधी हातातनं म्हणजे कधीही आपला साथ सोडेल. आणि वेळ ही कोणासाठी थांबत नसते, त्याच्यामुळे वेळेत सगळ्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्या बॅचलर फ्रेंड्सला माझा एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही असा विचार कराल की तो असा विचार करतो, अरे खूप वेळ आहे आपल्याकडे, खूप टाईम आहे, करू आपण नंतर. तर तसं नाही आहे. वेळ ही कधी हातातनं निसटेल त्याचं नेम नाही. आणि आपल्याला जेव्हा कळतं की काही झालं आहे आपल्याला, तर तेव्हा आपल्या पायाखालची जमीन सरकते पूर्णपणे. कसं आहे, काही गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात. तर वेळ वाया घालवू नका आणि लवकरात लवकर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढून घ्या, काढलेलं नसेल तर. आणि मी परत एकदा सांगते, सगळा क्रायटेरिया चेक करा. मोठे मोठे आजार त्याच्यात इन्क्लूड करा, हार्टच्या रिलेटेड, किडनी रिलेटेड, ब्रेन रिलेटेड, जेवढे काय असेल म्हणजे जे त्याच्यामध्ये क्लेममध्ये बसू शकतात असं करा, जेणेकरून तुम्हाला कुठेही कोणाकडे हात पसरायची वेळ येणार नाही. जे मी सफर केलं आहे ते मला असं वाटतं की कोणीही असा सफरमधून जाऊ नये. म्हणजे अशा स्ट्रगल करावं आयुष्यात, स्ट्रगल तर पाहिजेच. सगळं काही सरळ तर कुठली गोष्ट म्हणजे मिळायला पाहिजे असं नाही आहे, पण ते आपल्या कामाच्या रिलेटेड. पण ह्या अशा गोष्टींमध्ये सफर करायला म्हणजे कोणालाच, देवाला सांगते की कोणालाच असं आजार पण नको आणि कोणाला तसं सफर करायला लागू दे नको. तर मला तेच सांगायचं आहे की लवकरात लवकर तुम्ही इन्शुरन्स करून घ्या. थँक्यू. मी डेली हॉस्पिटलमध्ये बघते आहे की पेशंट पैसे नसल्या कारणाने खूप त्यांचे जीव जात आहेत. आणि ट्रीटमेंट टायमावर मिळत नसल्यामुळे त्यांना इंजेक्शन टायमात न मिळाल्यामुळे, पैशाच्या प्रॉब्लेम्समुळे ते खूप हतबल असतात आणि ते काहीच करू शकत नाहीत आयुष्यात. गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशी कंडिशन आहे की जसं विचार करा तुम्ही, मासे जेव्हा पाण्यातनं काढतो तेव्हा ते तशी तडफडतात, त्या टाईपमध्ये माणसं तडफडत आहेत हॉस्पिटलमध्ये. हे माझा रोजचा अनुभव आहे, माझा स्वतःचा पण अनुभव आहे. त्याच्यामुळे जर आपलं हेल्थ इन्शुरन्स असेल तर आपण प्रायव्हेटमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी अजून पुढची प्रोसिजरला जाऊ शकतो. आणि तुम्ही टायमात, वेळेत तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल. ह्याचा मोटिव्ह तेच आहे की त्या टायमात तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल आणि तुम्ही व्यवस्थितरित्या कोणाकडे न मागता ही ट्रीटमेंट करू शकता. आणि अजून एक बोलायचं आहे की
मी मला असं आवडेल आता की माझे जे रुटीनमध्ये जे आहे, रुटीनमध्ये म्हणजे जे मी सफर करते आहे ते मी नक्कीच शेअर करेन सगळ्यांसोबत, की कुठे काय मिळतं, कुठे काय नाही मिळत. आणि आता जे संस्था आहेत, असं आपल्याला वाटतं की गव्हर्मेंटमध्ये संस्था, प्रत्येकाला असं वाटतं की संस्था मदत करतात, हॉस्पिटलमधून फ्रीमध्ये मिळतात इंजेक्शन्स, औषधं, ट्रीटमेंट सगळं. तर संस्था मदत करतात, पण कुठे करतात ते लक्षात घ्या. ऑपरेशन असेल तर मदत करतात, आणि तेही खूप मोठे मोठे आजार असेल त्यांना हॉस्पिटल फ्रीमध्ये नाही करत नाही. आणि प्रत्येक गोष्टीचं एंजिओप्लास्टी सगळ्या गोष्टीला पैसे लागतात. पैसे गव्हर्मेंटलासुद्धा लागतात, आणि प्रायव्हेटला तर लागतातच, पण गव्हर्मेंटलासुद्धा लागतात. वेळेमध्ये पैसे नसल्यामुळे आपल्या मोबाईलवरती हे येत असतात, म्हणजे जे संस्थांचे नंबर्स येत असतात, किंवा इथे फ्रीमध्ये होतं, तिथे होतं. पण आजारांवर डिपेंड आहे ते पण, की आजार कोणत्या प्रकारचा आहे, किती मोठा आहे, आणि त्याला किती खर्च आहे, त्याचे इंजेक्शन्स किती महाग आहेत, ते सगळ्या गोष्टी त्या गोष्टीवर ठरतात. असं नाही आहे की आपलं गेलो फ्रीमध्ये झालं, असं कुठलाही होत नाही. तर ते लक्षात घ्या तुम्ही, की असं गैरसमजात राहू नका की आपल्याकडे सगळे कार्ड आहे, त्यानंतर 5 लाखाचं कार्ड आहे, त्यानंतर भरपूर त्याच्यातसुद्धा क्रायटेरिया आहेत सगळ्या गोष्टीमध्ये, की हेच आजार पाहिजे, तेच आजार पाहिजे, असंच असलं पाहिजे, मग हे तुमचं जास्तच आहे, मग ते तुमचं कमीच आहे. हे भरपूर सगळे क्लॉज येतात त्याच्यामध्ये. जेव्हा आपण जातो, हे सगळं सोयी आपल्याला जेव्हा त्या चालू करायच्या, म्हणजे उपयुक्त करून घ्यायच्या असतात, तेव्हा हे सगळं आपलं काही कशामध्ये फॉल्ट निघाले जातात. तर त्याच्यामुळे मध्ये अजून डिले होतं. पेशंट, आपल्याला माहिती असतं आपण कुठली गोष्ट थांबवायची तर थांबू शकतो, पण जीव हा जायचा थांबत नाही. तुम्ही इंजेक्शन आणताय, तुमचं क्लेम पास होतो आहे, तुमचं संस्थेमधून क्लेम पास होतो आहे, ते सगळं खूप नंतरची गोष्ट झाली. तोपर्यंत पेशंटला खूप क्रिटिकल गोष्टी फेस कराव्या लागतात, आणि त्यातूनसुद्धा पण ते जगू शकतात. ती लोकंसुद्धा जग सोडून जातात. त्याच्यामुळे तुम्ही ह्याचं गांभीर्य लक्षात घ्या, आणि हलगर्जीपणा करू नका बिलकुलसुद्धा. आणि वेळेत तुम्हाला काय थोडं छोटं मोठं काय तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही नक्कीच हॉस्पिटलाइज व्हा, किंवा हॉस्पिटलला जाऊन दाखवा. असं गैरसमज करून घेऊ नका की हॉस्पिटलला गेलं तर डॉक्टर लुटतात, हे लुटतात. पण लुटतात त्या गोष्टी पुढच्या राहिल्या, पण जर शरीरामध्ये जर काही बदल होत असतील आणि आपल्याला प्रॉब्लेम येत असतील आणि आपण नाही गेलो, तर त्याचं आत्ता आपण ह्या पैशाचा विचार करतो आहे, पण पुढे जाऊन आपल्या बळावल्यानंतर खूप गोष्टी फेस कराव्या लागतात. आणि ॲक्च्युअलमध्ये ट्रीटमेंट आजारापेक्षा ट्रीटमेंट खूप डेंजर आहे. मी फेस करते आहे, आणि देवाला तेच प्रार्थना करते की हे कोणाच्याच आयुष्यात असं येऊ नये. दुश्मन पण नाही, दोस्त कोणाच्याच आयुष्यात नाही यायला पाहिजे हे असं आजार पण. तर प्लीज माझी खरंच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स करून घ्या. प्लीज मी परत एकदा सांगते, हेल्थ इन्शुरन्स करणं खूप गरजेचं आहे. तर माझी ही विनंती नक्कीच ऐका, आणि तुम्हाला आवडलं, तुम्हाला पटलं ही गोष्ट, तर तुम्ही नक्की शेअर करा. आणि असंच आता मी माझ्यासोबत जे घडलेलं आहे, कुठे मला किती मी कष्टा खाल्ल्यात, किती काही प्रॉब्लेम्स फेस केलेले आहेत, आणि किती काय अजून पुढे करणार आहे, ते मी नक्कीच तुम्हाला शेअर करत जाईन. मी माझे व्हिडिओ टाकत जाईन. मला जसं जमेल तसं मी तुम्हाला ज्या मला गोष्टी क्वेरीज येतात, ज्या मला प्रॉब्लेम्स येतात, जे येणार आहेत आणि जे आलेले आहेत, ते मला नक्की शेअर करायला आवडेल, जेणेकरून मला ठेच लागले तर तुम्ही तरी हुशार व्हाल. आणि म्हणजे पुढच्याला ठेस मागचा हुशार, त्यामुळे मला ठेस लागलेली आहे, तर मला असं वाटेल की मागचा पण हुशार व्हावा, आणि तुम्ही सगळेजण सावध होऊन तुम्ही तुमचं व्यवस्थितरित्या नियोजन करू शकाल. धन्यवाद.